रमाकांत देसाईंच्या अगेन्स्ट मी खेळलो एकदा. अच्छा, टायनी. आणि ग्रेट म्हणजे आणि त्यावेळेस एसीसी कडनं ते खेळले. मला ती मॅच विशेष सांगावीशी वाटते आज की म्हणजे आम्ही पहिली फिल्डिंग केली त्या आम्ही पारसी जिमखान्यावर मॅच केला. दिलीप वेंगसरकर पण खेळला ती मॅच. आमची चांगली टीम होती आणि आमचा ह्याचा ऑल आउट 115 काहीतरी झाला. कोणाचा एसीसीचा ऑल आउट 115. अच्छा. आणि विकेट पण तशी हे होती. एप्रिल महिन्यातली मॅच असावी माझ्या मते. मार्च एप्रिल मधली मॅच होती. एकदम ड्राय विकेट होती आणि आमचं त्यांचं 115 ऑल आउट झाला. आम्ही बॅटिंगला आलो. आमचं 105 ऑल आउट झालं. जी काय लाईनअप होती ती सगळी कन्सिडर करून 105 ऑल आउट 10 रनचं लीड त्यांना मिळालं. हा, सेकंड इनिंगला ते बॅटिंगला आले. रवी कुलकर्णीने मला आठवतंय त्यांनी 6 विकेट घेतल्या एका इनिंगला फास्ट बॉलर. आणि सेकंड इनिंगला पद्माकर शिवलकरनी 6 की 7 विकेट घेतल्या आणि त्यांचं परत ऑल आउट काहीतरी 100च्या आसपास झाला. आम्हाला परत 118 काहीतरी रन करायचे होते. 118 जिंकायला आउटराईट. आणि दिलीप ओपनिंगला गेला कारण विकेट थोडस रोलरचा इफेक्ट आणि त्यांनी फटाफट मारले. त्यांनी 35-40 रन्स केल्या आणि जसा तो आउट झाला तसं मग बाकी सगळे परत कोलॅप्स झाला. मी तेव्हा त्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी 6-7 नंबरला मी बॅटिंगला गेलो आणि मला आठवतंय मी नॉट आउट मी काहीतरी 23 रन्स केले आणि आम्ही ती मॅच जिंकलो. अरे वा. ओके. आणि मी आय फेस्ड म्हणजे लर्निंग फेज आणि म्हणजे रमाकांत देसाईंना खेळण्याचा जो काही एक अनुभव होता आणि निर्मल म्हात्रे म्हणून त्यांच्याकडे एक बॉलर होता. सुंदर बॉलिंग टाकली त्यांनी. दोघांनीच टाकली होती आणि म्हणजे दॅट एक्सपिरियन्स स्कोरिंग 118 रन्स जिंकण्यासाठी करण्याला सुद्धा त्याच्यात कसोटी लागत होती बॅट्समनची. ते जे स्किल्स लागत होते की त्या विकेट्सवर खेळताना खराब विकेट होती पण त्याच्यावरती खेळून तुम्हाला जिंकायचंय. म्हणजे ॲज गुड ॲज त्या फर्स्ट क्लास मॅचेस सारख्याच व्हायच्या. टफ म्हणजे सगळ्याच टीम्स इंडियातलं बेस्ट सगळे प्लेयर्स येऊन खेळायचे आणि ते सगळे पैशासाठी कोणी खेळत नव्हतं. इट वॉज म्हणजे आणि एक प्राईड होता. तुमची टीम जिंकणं यामध्ये खूप मोठं प्राईड सगळ्यांना वाटायचं. टाटाच जिंकली पाहिजे, आपण हारून चालणार नाही, ती एक भावना होती.